नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये. बऱ्याचदा काय होतं, बाजारात कोथिंबीर कधी खूप स्वस्त मिळते तर कधी खूप महाग होते. शिवाय ऐनवेळी स्वयंपाक करताना घरात कोथिंबीर नसतेच. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी शुद्ध आणि वर्षभर टिकणारी कोथिंबीर पावडर कशी बनवायची. सर्वात आधी मी इथे ताजी आणि हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. ती आपण इथे निवडून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेली आहे, जेणेकरून यातील माती निघून जाईल. धुतलेली कोथिंबीर एका सुती कापडावर पसरून त्यातील पूर्ण पाणी निथळून घेऊया. आता 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर छान कुरकुरीत झालेली आहे. आता ही कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये प्लस मोडवर हे आपल्याला याची मस्त अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. मिक्सर एकाच वेळी जास्त वेळ चालू न ठेवता 1-2 सेकंद चालू आणि बंद करत दळावे. सलग मिक्सर चालवल्याने ब्लेड गरम होतात आणि कोथिंबीरचा रंग काळपट पडू शकतो. मिक्सरचा जार आणि ब्लेड पूर्णपणे कोरडे असावेत. थोडा जरी ओला राहिला तरी पावडर खराब होऊ शकते आणि बारीक होत नाही. तर अशी झटपट तयार होणारी आणि सुगंधित कोथिंबीर पावडर तुम्ही नक्की घरी करून पहा. ऐन वेळी कोथिंबीर नसेल तेव्हा हे तुमचं काम खूप सोपं करेल. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपी आणि किचन टिप्ससाठी आपल्या शिवहिंदवी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.